मल्लिका खात असताना मित्रांनो, माझ्या मनात एक रँडम थॉट आला. हापूस जो आहे, तो ओव्हररेटेड आहे का? हापूसचं फळ आपण वरून छान बघून घेतो, पण आतमधून कोयला खराब निघतं. कधी-कधी वरून छान असतं, आतमधून कोयलाही खराब निघत नाही, पण ते बेचव असतं, कारण ते कार्बाईड टाकून पिकवलेलं असतं. कधी-कधी आपल्याला कवळं फळ मिळतं, त्याच्यामुळेही त्याला चव नसते. व्हिडिओ बघणाऱ्या 100 पैकी 99% लोकं हे हापूस खरेदी करताना फसवले गेले असणार गॅरंटी देऊन. तर मग मनात विचार येतो, ही अशी फसवणूक वर्षानुवर्षे होणं बरोबर आहे का? की हापूसला आपण उगाचच वरती चढवून ठेवलंय? हे प्रश्न माझ्या मनात आले. म्हटलं तुमची ओपिनियन त्याच्यावर घेऊया नक्की काय आहे? भारतामध्ये ना वेगवेगळ्या व्हरायटी अवेलेबल आहेत मित्रांनो. मल्लिका झालं, आम्रपाली झालं, दशेरी झालं, केसर झालं, चौसा झालं, लंगडा झाला. या भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत. 100, 120, ₹150 किलोपर्यंत मिळतात. वेगवेगळ्या व्हरायटी नक्की ट्राय करा. मल्लिका पण नक्की ट्राय करा. आता तुमच्यापैकी काही लोकं म्हणतील, "दादा तुझी मल्लिका आणि आम्रपालीची शेती वगैरे आहे का एवढं प्रमोट करतोय?" असं काही नाहीये. जेन्युइनली मला ते आंबे छान वाटले, म्हणून मी त्यांच्यावर व्हिडिओ केला. आणि हापूसबद्दलचा रँडम थॉट हा माझ्या मनात आला. म्हटलं तुमच्यापर्यंत शेअर करूया आणि तुमची मतं जाणून घेऊया. कमेंट करून नक्की सांगा, हापूस घेणं वर्थ आहे का? बरं जाता-जाता हेही सांगतो, हापूस माझा पण फेव्हरेट आहे. पण ही फसवणूक दरवर्षी होते, ती योग्य आहे का? चला तर मग येतो मी. बाय बाय.